करतो आमच्या अनोख्या पार्टीचं नाव आहे स्टँडर्ड फूड भू बाय भू टोल फ्री कॉमेडी पावर बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच मॅन. स्वप्नील सर, सगळ्यांनाच माहिती आहे की अश्विनी मॅम किती सुंदर दिसतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा बायका मॅडम तुमच्यासारखं राहण्याचा प्रयत्न करतात. तशी हेअरस्टाईल, तशी टिकली लावायची, तशी साडी नेसायची आणि याचाच फायदा करून घ्यायचं ठरवलं एका माणसानं. त्यानं सुरू केलं एक पार्लर ज्याचं नाव आहे येथे अश्विनी काळसेकर बनवून मिळतील. बघूयात मग आता तो नक्की काय बनवी करणार आहे. अरे दीवानो इसे पहचानो, कस्टमर आला पहिला हा, पहिला हा, पहिला हा, पहिला पहिला पहिला. इतक्या दिवसापासून या पार्लरचा शोध घेते. येथे अश्विनी काळसेकर बनवून मिळतील. ओहो, तुम्ही पण याच पार्लर मधून येऊन गेलात वाटतं. दिसतो दिसता, पण इथे कोणीच दिसत नाहीये. एक्सक्यूज मी. यस, तुम्ही इथे काय काय करता? हा प्रश्न आहे की आमंत्रण? काय काय करता? नाही, मी इकडे सगळंच करतो. आंघोळ करतो, जेवतो, झोपतो. इथे का? अहो घर आहे माझं. हा? तुम्ही जेवणार? हा? वांग्याची भाजी केली. नाही नाही, नको. असले फालतू जोक करते मी. चालले दुसरीकडे. हो, थांबा थांबा, जाऊ नका. थांबा थांबा, बसा 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 हा, बस. बसा बसा. असं काय गिऱ्हाईक आलं? अहो, ही खुर्ची हलते. हलू दे ना. याच्यावर का तुम्हाला घर बांधायचे का? हा? बसा ना नीट, बसा. शांत बसा, शांत. एकदम मस्त. चला सुरू करूया. हा, सुरू करू म्हणजे हा या. चला शांत बसा एकदम. हा, हा. काय टेन्शन घेऊ नका, कळलं का? हा बोला. पाण्याची करायची का बिन पाण्याची? काय कसली? काय केलं ते? मी काय दाढी करायला आली का? सॉरी सॉरी, ते सवय आहे ना मला, त्यामुळे असं झालं. सॉरी हा, सॉरी 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 सॉरी. हा, फेशियल. फेशियल ना, चांगला साबण वापर तुम्ही. नाही नाही, फेशियल तोंडाचं. अच्छा, मग डॉक्टरकडे जा ना. इथं कशाला आला पार्लर मध्ये? ह्या बायका आजारपणात पण इकडे येतात पार्लर मध्ये. काय अहो, तोंडाचं फेशियल नाही की असा ग्लो येतो. तुम्हाला येतं ना फेशियल? माहितीये मला. तुम्ही मला काय सांगताय? सगळं माहितीये. काय करायचं असं म्हणजे काय ठेवलं? करूया ना? हा, करूया ना. काय शोधताय? काय नाही. हा, चला. कुठे गेला माणूस? हरला तुम्ही, हरला. काय? हरला. हा, हरले. कुठे गेलात? वाह! काय लपाछपी खेळताय का? अहो, थेरपी थेरपी. कसली? हा बा, भॉ केल्यामुळे ना नसा अशा लूज होतात चेहऱ्याच्या. भॉ भॉ करा तुम्ही. भॉ भॉ आहे ना? बघा. हा, असं लूज झालं. अरे मग. वा! 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 तिला येडच लागलं. बा बा. हो, बस झालं, बस झालं. बस. जास्त ताणू नका, हा. नाही तर नसांवर कपडे वाळत घालायला लागतील. काय फालतू जोक करते? कामाला लागा. हा, कामाला मदत करा मला. मी का तुम्हाला मदत करायची? जायचंय कोणाला? मला स्पेशल कोणाला करायचंय? माझं- मग करा मदत. चला या इकडं. बाई. वा रे काय वा. तिथे अडकले मी. हा, काकडे कापा. हो, कापा. हा. चला करा मदत. हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. हा. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? व्यवस्थित कर. तेल बी हो. टाक. हळूहळू वाक्य जाते वाया. रेशनिंगला मला लाईन लावायला लागते. तुझ्या तुम्हाला काय? माझ्या लेकराला हो, आता जाऊ द्या जरा. नव्या घरामंदी काय नवीन घडल, घर तुला संकसार येगळ होईल. दिसे जातील. काय चाललंय हे? अहो, मी फेशियल करायला आली. तुम्ही काय करताय? म्हणजे संसार करायला, काम करायला होता? अहो, थेरपी थेरपी. कसली थेरपी? अहो, तुम्ही आता काकडी कापत होता ना. हा. मग काय झालं? मोशन बघा ना हाताची कशी स्मूथ. असं कसं? हा. ते तसं आहे ते. असं. व्हायब्रेट होतं अंग सगळं. घाम आला होता ना तुम्हाला. हो. मग त्याने काय होतं? फॅट सगळं निघून जातात. अच्छा, हो का? थेरपी बाई. तेव्हाच मला असं हलकं हलकं वाटतं. वाटतंय ना? अजून पुढे पुढे बघा, उडूनच जाल तुम्ही. हा, मग? चला, स्टीम द्या. काय? स्टीम. जिरा राईस आहे, जिरा राईस. काय? स्टीम राईस नाही, जिरा राईस आहे. कसले फालतू जोक करताय? स्टीम द्या, वाफ. हा, यायला माझ्या जोकला हसायला येत नाही काही. चांगली द्या स्टीम. तुला चांगली स्टीम देतो आता बघ. चालेल का? लवकर करा. उशीर येतो येतो होतोय. येतो. हा, हे बघ.
कसं वाटते हा थांबा 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 हा वा 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 काय हो काय क्रीमला वेगळाच वास येतोय हो. हा घासलेटचा येतो काय हे घासलंय ना सगळं हा, हा, हा. त्याच्यामुळे बस 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 झालं हा हो वा, झालं वा, झालं वा, वा. झालं झालं म्हणजे चल, आता दाखवा काय आरसा दाखवा असं कसा दिसतोय तो चेहरा बघा अरे त्याला. बघा तुम्ही एकदम एकदम हिट हा फोटो आहे ना हाय अय्या टिकटॉक अश्विनी काळसेकर. हा? वा वा मस्त आहे ना? आता स्ट्रेटनिंग करा येत नाही तेच सांगते मला आहे ना मशीन आहे ना आम्ही सगळं आहे हा, आमच्याकडे हे घ्या टेन्शन घेऊ नका नाही तुम्ही नाही अजिबात सगळं होणार आहे हो काय आमच्याकडे लग्न आहे ना अच्छा लग्न आहे का हा. अच्छा अच्छा कोणाच आहे माझा नवरा आहे ना हा तर त्याची बहीण आहे हा म्हणजे माझी नणंद हा तिच्या भावजाईच्या नंदेच्या मुलाचं लग्न म्हणजे कसं आहे की तो आहे ना अमेरिकेत हळूहळू हा? हळू जाते जरा आईला चिकटलंय सगळं हा? काय नाही काय नाही काय नाही हा तर मग तो असतो अमेरिकेला हा, हा. तर ती म्हणाली की आपण असं साध्या पद्धतीने करूया लग्न हा. पण माझा नवरा आहे ना हा. त्याला खूप आवडतं असं मी नटलेली वगैरे हा? हा तर तो म्हणाला की जा पार्लर मध्ये आणि अश्विन काळजेकर बनून ये. अरे वा 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 झालं का यायला झालं म्हणजे होतच आले बघ हा? हा झालं का? मस्त, झालं झालं स्ट्रेटनिंग झालं का झालं म्हणजे एकदम हा? झालं? हा, मग? आता लेअर छान. कट करूया काय करूया लेअर कट जमते जमतंय ना मग एकदम जमते हो बोला आता कशी मी करायची काय म्हणते हा आपण कलरिंग करूया का कलरिंग हा. चालेल कलरिंग तर कलरिंग बरगंडी बरगंडी हा गडगडी कोणाला बोलत बरगंडी कलर 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 अच्छा अच्छा बरगंडी म्हणजे मला माहिती आहे, हिरवा अय्या. हा. मुहूर्त निघून गेला ना तर वांदे होतील हो. अच्छा 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 हा बरोबर 12:35 चा मुहूर्त आहे ना काय सांगते हो हा? बरं मला एक सांगा बोला किती वाजले आता आता माझ्या घरात बघा बरोबर 12 छान गार वाटत कलर मध्ये काय मेहंदी मिक्स केली की काय मस्त वाटतंय मस्त हो. वाटते नंतर गार व्हायला बघून झालंय ना नाही नाही करतो थांबा थांबा होतंय होतंय हा. आईला काय झालं ते कळत नाही झालं? हा मस्त 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 वाटतं. वॅक्सिंग करू हा काय हा वॅक्सिंग हा ते थंडीत करतात ना वाठाला थंडीत करतात वाठाला वॅक्सिन वॅक्सिंग वॅक्सिंग बायका हा? करतात नाही का अच्छा अच्छा हा करा ना करा ना येतं ना तुम्हाला येतं म्हणजे उगाच काढले का फा करा. हा हा चला, लवकर, जरा 5 लवकर. मिनिटं लागणार आहेत त्याला हा. थांबा जरा साबळ्या हा ते व्हॅसलिन म्हणजे काय रे काय व्हॅसलिन ते बायका करतात ना व्हॅसलिन अरे वॅक्सिंग असेल ते अच्छा ते रे ते काय करायचं केस काढून टाकायचं सगळे चकाचक गुळगुळीत करायचं त्याला म्हणतात वॅक्सिंग तुमच्या कधी गुळगुळी हा. हा 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 थांब. अच्छा बस बस चल ठेव हा कळलं चला, हा येतं ना? येतं म्हणजे चला, करा. एकदम कडक करणार लवकर आहे. लवकर हो पटकन हा. उशीर होतोय मला काय नाही टेन्शनच घेऊ काय हा, हा, हा. माझ्याकडे काय आहे ना त्याचं आहे. चला वा वा करताय ना करतोय आणि मग साधना कट करा साधनाकडे हा, पुढून असं साधना कट दिसला चालेल पाहिजे. चालेल हे बघा हा. हे बघा हा. हे आहे ना हे हा. इथून असं साधना कट करायचा बरोबर, बरोबर. हा आणि मग तो परफेक्ट असं झाला पाहिजे सगळं होणार परफेक्ट हा, आलं ना? आलं अरे तुम्हाला भाव सगळं चल ना यार कितना देर हा? लगेगा चलो क्या करने का है? पिक्चर मारने का तेरे को अरे ठीक है आता है ना तू हर जा बार ना, तेरे तेरे को को ये जाने नाटक का है यार तू ऐसे ही करते झालं है का? काम नहीं आता है हा, तू झालं जा का? ना, उशीर चल. झाला, लवकर. हा, झालं, झालं. झालं. तुझंच काहीतरी आहे. हो. झालं झालं म्हणजे कशी दिसते छान एकदम अश्विनी काळजेकर सारखी दिसते. दाखव ना आरसा बघू दे ना मला कशी दिसते दाखव ना फोटो आहे ना त्याच्यावर बघा दिसतो अश्विनी काळजेकर. आहे ना? तुम्हाला माहितीये का आमच्या दोघींमध्ये एक साम्य सुद्धा आहे काय काय तिच्या नवऱ्याचं नाव मुरली आहे ना हा माझ्या पण नवऱ्याचं नाव मुरली आहे बघा ना ती एकच असायचा कसला फालतू जोक करताय तुम्ही चला आता मी निघते माझा नवरा येईलच घ्यायला हा? अरे काय किती वेळ यार पिक्चरला जायचं होतं ना चला हे असे करून का गेले काय घायाळ झाला तो घायाळ एवढा सुंदर दिसतोय ना तुम्ही तो घायाळ झाला आता मी त्याला म्हणणार यू आर माय सावरिया अरे वा. हे घ्या पैसे घ्या नको राहू दे, Thank you. नको. पुढची अपॉइंटमेंट नक्की या तुम्ही घेणारच Thank you. अपॉइंटमेंट काय या. काय डेंजर आहे रे ही परत यायच्या आधी एक काढून ठेवतो
आणि पळून जातो मी कुठे गेला परत तो? नाही आली पाहिजे हो तुम्ही काय केलं माझं हा? काय केलं हो, माझं काय? हो, तुमच्यावर हो, खूनच हो, करून टाकणार आहे मी. मारू. हो. आ! झालं याला म्हणतात आपल्या कर्माने मरण. खूप छान. इट वॉज अ डिफरंट कॉन्सेप्ट. खूप काहीतरी वेगळाच होता हा म्हणजे टॉपिक जो आम्ही बघितला. मला तुमच्या दोघांची केमिस्ट्री तर ॲज युजल नेहमीच आवडते. खूप क्यूट होता. इट वॉज लवेबल, क्यूट, स्वीट ऍक्ट. थँक्यू सो मच. खूप मजेशीर ऍक्ट होता. मला हा बिट्स अँड पीसेस मध्ये खूप फनी वाटलं. मध्ये मध्ये त्याचे डल मोमेंट्स येत होते. काही जागा वर्क होत होत्या, काही होत नव्हत्या. ऑल द व्हेरी बेस्ट बोथ ऑफ यू. थँक्यू. 9:30 स्वप्नील सर 9:30. मंडळी, कावळ्याला आपण किती शिव्या दिल्या, समजा त्याला काळा म्हटलो, आवाज भसाडाय म्हटलो, तरी प्रत्येकाच्या आयुष्यात एका दिवसासाठी त्याला महत्व द्यावंच लागतं आणि तो दिवस असतो श्राद्धाचा. कारण तो नाही आला तर काहीच घडू शकत नाही. तर असेच दोन कावळ्याचा या मंचावरती येतात. बघूयात ते कोणाचं श्राद्ध घालतायत आणि काय करतायत. झाडावर बसले हे कावळे आहेत डोक्याने पुढे. झाडावर बसले हे कावळे आहेत डोक्याने पुढे. एकमेकांना चोचा मारी वाद यांच्यात झालाय भारी. कावळे हे कावळे डोक्याने पुढे. कावळे हे कावळे डोक्याने पुढे. झाला मला वरी लाव नाही. मिनी कावला नाही काय, डोम कावला. पण मी तुमच्यावर रागावलाय. अरे मी तुमच्या पत्र्यावर बसतो, तुमच्या खिडकीवर बसतो, मला हाकलताव आणि आज तुमच्या नातेवाईकाच्या पिंडाला मी चोच मारावी म्हणून मला बोलावताव. येणार नाही. आज मी पिंड नाही खाणार, आज मी भाव खाणार. कावला पिपेने वाजवतो, मामा मामीला नाचवतो. म्हणजे ऐकलं काय? दगडावर दगड त्यावर ठेवला पत्तर. दगडावर दगड त्यावर ठेवला पत्तर. आणि हे सगळे कॉम्पिटिटर माझ्या खिशात 70. कावला पिपेने वाजवतो, मामा मामीला नाचवतो. ये कावला पिपे. हे बाजले झाला. दमलो मी. तुम्हाला सांगतो आता दमलो. आता पिंडाची येल झाली. जो माझा आहे अभिनयाचा पिंड तो खातो आता मी. 1 2 इहे. अरे इहे बंबई नगरिया तू देख बबुआ. इहे बंबई नगरिया तू देख बबुआ. मेला वांडर तोंडा कोण आहेस तू? यूपी वाला ठुमका लगाओ के कावळे जैसे नाच के दिखाओ. यूपी वाला ठुमका लगाओ के कावळे जैसा नाच के दिखाओ. न्यालाच नाही तो. तुझं मड गाडलं नाही ते. का बोल? मड गाडलं नाही ते. मड? हा. मड है का? हमको लगा जुहू चौपाटी है. याला जुहू चौपाटीच आहे, पण ज्याच्यावर तू चोकणारीस ना ती चौपाती माझी आहे. ती चपाती माझी आहे. अरे ऐसा क्या? हमको माफ कर दो, हम यहाँ नए है ना. काय बोललास? हम यहाँ नए है. नये नाही, तुम्ही इकडे येऊच नाहीये. अरे म्याल्या, तू आलास डायरेक्ट माझा पिंड खाल्लास. का फरक पडता है? दोनों मिलके खाएंगे ना साथ में. म्यालास नाही तो. मी पिंड खात नाही. तो माझा पिंडच नाही आणि उष्ट तर नाहीच नाही. मराठी कावलाय मी. अरे कितना फुदक रहे हो. मराठी कावला हुआ तो क्या हुआ? तुम उष्ट पिंड नाही खाते? अजाबात नाही. आमच्यात म्हणत आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. मेला तुला पण माहित आहे? अरे हमको तो सब है मालूम है. वो का है ना भैया. का नकला आवाज काढेन. मराठी माणसाबद्दल काही वाटेल ऐकून घेणार नाही. भैया तर नाहीच नाही. का होता है तुमको बीच में? अरे मी आली. तुमच्याकडे झाडं नाहीत, माणसं नाहीत. अरे आहे ना, झाडं पण आहेत, माणसं पण आहेत. पण आमची सगळी माणसं इथं आली म्हणून आम्हाला पण इथं यायला लागतं पिंड खायला. अरे याला मग खा आणि परत जा. गर्दी कशाला करताव? आणि कोण तो वांडर माझ्या सोर करतो तुमची ती? अरे आमचे जवळचे नातेवाईक आहेत ना इथे. वो का है, वो मालाड स्टेशन के बाहर जो हनुमान का मंदिर है ना, उसके बाजू में एक बरगद का पेड़ है. वहाँ की उसकी छोटी सी टहनी पे हम 40 कावले और 4 कावलीन एकत्र सुखाने नांदतो. बोलतोस काय?
40 कावलीने 4च कावलीने आणि ते पण सुखाने नांदता भानन मारलं पाहिजे. कोण आहे तो जवळचा नातेवाईक? अरे बहुत ही जवळचा नातेवाईक है. वो हमारे फूफा की चाची की लड़की की जो छोटी बहू है ना, उसके बड़े बेटे के बहनोई के तालुका का जो मुखिया है उसका जमाई. मेल्या हे जवळचे नातेवाईक. अरे ही 15 डब्याची लोकल ट्रेन झाली. लोकल लोबा क्या बोल रहे हो यार? अरे ऐसा नहीं, ये सब हमारे जवल के नातेवाईक है. हे जवळचे आहेत. मला आमचे कोण आहेत? भाऊ भाऊ. हम भाऊ भाऊ लाम लाम है. मावस भाऊ, चुलत भाऊ और तुम्हारे जैसे चचेरे भाऊ. कडेन महाराष्ट्राच्या बाहेरच्या आणि आमच्या नात्यांविषयी बोलायचं नाही. आमचं आम्ही बघून घ्या. क्या होता है तुमको? अरे तुला कळत नाही काय? अरे तुमच्या मुलं पंख पासून उडायला किती त्रास होतो. अरे तो हम क्या करे? अरे म्याल्या असंच होत राहिलं ना तर उडायला राई एवढी पण जागा राहणार नाही रे. अरे काहे तुम राई का पर्वत बनाते हो? हेच आमचं मोठेपण आहे. आम्ही राईचा सुद्धा पर्वत करू शकतो. नाही तर तुम्ही राईचं करून करून काय करता तेलच ना. क्या चल रहा है? कितना इंसल्ट करोगे हमारा? हम इसका करारा जवाब देंगे. अरे मी आल्या आमच्या चौपाटीवर येऊन आमची चपाती करून मलाच काव काव. मराठी कावल्या जागा हो. अरे क्या जागा 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 कर रहे हो? अरे हम 40 कावले जी जागा में एकत्र राहतो त्या जागामध्ये तुम्ही 4 मराठी कावळे एकत्र राहून दाखवा. चॅलेंज मराठी कावल्याला चॅलेंज. अरे क्या मराठी मराठी कर रहे हो? मराठीचा अभिमान आहे. अरे अजूनही बोथट थाली नाही धार शिवबाच्या तलवारीची आणि महाराष्ट्रात टाप नाही कुणाला मराठ्यांना नडण्याची. आणि तुला कळत नाही काय? अरे तुझी काय टाप आहे आमच्या समोर? अरे हमका घोड़ा है जो हमको टाप होगी? अरे हम कावड़ा है, हमको पर है पर. पर नाही तुम्ही परप्रांतीयात मिळाल्यानो. कोण आहे तिकडं? तू आधी पुढे बघ. अरे क्या चल रहा है परप्रांतीय परप्रांतीय? अरे हम भारतीय है और इस हिसाब से हम तुम्हारे अतिथि है. और सुना नहीं का अतिथि देवो भव. अति तिथं माती हे पण लक्षात ठेव मेलिया. क्या कर रहा? कितना इंसल्ट करोगे हमारा? हाँ. तुम हमको पहचाने नहीं? हम बहुत बड़े आदमी हैं. हमारे पीछे बहुत बड़ा इतिहास है. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो पहिला क्रांतिकारी होता तो आमचा होता मंगल पांडे. अरे मंगल पांडेला माझा सलामच आहे. पण हे स्वातंत्र्य मिळालं ना मग ते जपून ठेवायला नको. वाह मतबल. मतबल थांब तुला माझ्या आज्याची गोष्ट सांगतो मग कळेल तुला सगळं. सोलापूरवरून साताऱ्याकडे माझा आजा निघाला. क्या बोल रहे हो तुम? सोलापूरवरून साताऱ्याकडे माझा आजा निघाला. फिर क्या हुआ भैया? सततचा प्रवास करून थकून बघून माझा आजा हाणलेला. फिर क्या हुआ भैया? मग त्याला पाण्याचा माठ गावला. तो माठाजवळ गेला आणि बघतो तर काय माठात पाणी बुडाला. क्या बात कर रहे हो? तुम्हारे आजोबा माठातला पाणीच बुडाला? अरे वांडर तोंड्या आजोबा नाही बुडाला. अरे पाणी बुडाला. मतबल तलाला. अरे पानी तलाला. ऐसा आगे क्या हुआ भैया? आगे एक दगड टाकला दुसरा दगड. एक दगड टाकला दुसरा दगड. एक एक करून टाकले अनेक दगड. आणि मग पाणी वर आलं आणि आजोबाने ते प्यायलं आणि मग वाकया हमारे दादाजी के साथ भी हुआ था. काय बोलतो? वो क्या है हमारे दादाजी जो है ना वो जौनपुर से नागपुर जा रहे थे. मेलांची पहिल्यापासून सवय इकडून तिकडे घुसायची. उनको भी ऐसा माठ दिखा. वो बाजू में गए सामने गए देखा बुडाला. तुझा आजोबा बुडाला? अरे नाही माठ मध्ये पाणी बुडाला तळाला. मग तुझ्या आज्याने माझ्या आज्याची कॉपी केली असणार. अरे नहीं नहीं हमारे दादाजी तो बहुत ही बड़े होशियार थे. उन्होंने क्या किया पता है? अरे ऐसन चोच मारी मटकी को के मटकी फुट गई और पानी पे के ददुआ की किस्मत खुल गई.
और पानी पी के ददुआ की किस्मत खुल गई, और पानी पी के ददुआ की किस्मत खुल गई, और पानी पी के ददुआ की किस्मत खुल गई. हाँ. सुना, ऐसा हुआ हमारे दादाजी ने मटकी फोडी, पाणी पिया और स्वतःची तहान भागवली. तुझ्या आजाने फक्त स्वतःची ताण भागवली, पण ते मटकं फुटल्यानंतर तुमची पुढची पिढी तहानलेली राहिली. त्याचं काय? ती पिढी आता सगळीकडे मडकी शोधत फिरतीये. त्याचं काय? त्या फुटलेल्या माठात परत पाणी साठवू शकलात तुम्ही नाही? तुम्ही या आमच्या माठातलं पाणी प्या. पाणी पिण्याबद्दल काही आमचं काही म्हणणं नाही, पण ते मटकं फोडायचा विचार करत असाल ना तर खबरदार, खबरदार. अरे मडकं राहिलं ना तरच तुझी पुढची पिढी, माझी पुढची पिढी ही तहानलेली राहणार नाही. म्हणून माझ्या भावा तुला सांगतो, मडकं जपून ठेव, सगळं व्यवस्थित होईल. कळलं? बड़े भैया, तूने मुझे रुला दिया और मेरी आंखें खोल दी. अब हम मटका फोड़ेंगे नहीं, वो मटका से पानी पूरी बेचेंगे तुम्हारे वड़ा पाव के बाजू में. मी याला सुधारणार नाही कधी. अरे मडकं दोनों फोडणार नाही. साथ में मिलके धंधा करेंगे. कसं? टटटा, 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 टटटा. खूप पाठांतर आणि खूप सुंदर रिहर्सल आणि एक्सलंट केमिस्ट्री तुमच्या दोघांच्यात आहे. त्याच्यामुळे हा ऍक्ट अजून खुलून आला. थँक्यू सो मच अंशुमन आणि अतुल. खूप सुंदर एनर्जी, खूप सुंदर परफॉर्मन्स, खूप चांगला विषय, आणि मला असं वाटतं की सगळं जुळून आलं ऍक्ट मध्ये. मला तुमचा हा प्रयत्न प्रचंड आवडला. गॉड ब्लेस बोथ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 9:30 स्वप्नील सर. 9:30. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. पप्पा मम्मीचे, मम्मी पप्पांची. अरे असं कसं गाणं असू शकतं? त्या पोरांना सुद्धा गाण्यामध्ये घ्या ना. म्हणजे पप्पा मम्मी मुलाचे, असं का गाणं असू शकत नाही? मला सांगा बरं. असंच आहे सगळीकडे. त्याच्यामुळे ती मुलं बिचारी ना अनाथ मुलासारखी वागतात. तो आई बाप असून सुद्धा बापानं वेळ द्यायचा नाही, आईनं वेळ असून नसल्यासारखा द्यायचा. मग त्या बिचाऱ्या मुलांनी बघायचं कुणाकडे? दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ला 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 ला. बाबा दमला. हल्लीचे बाबा एका पोरात दमतात आणि म्हणतात आता माझ्या ताकद नाही. अरे सेम टू सेम मंगेश देसाई सारखा बोलणारा सॅन्टा. मला मंगेश देसाईंनी गिफ्ट दिलंय, हो? कारण मी सॅन्टा क्रूजला राहतो म्हणून. विनोद पण त्यांच्याच दर्जाचे करता. वा क्या बात आहे. लाल कपड्यातला सॅन्टा. काय? लाल कपड्यातला सॅन्टा म्हणजे तुमच्याकडे लाल कपडे घालून प्लंबर येतो काय? नाही, आमच्याकडे फायर ब्रिगेड वाला आहे. मग फायर ब्रिगेड मधला सॅन्टा क्लॉज म्हणा. दाढी कुठे आहे? दाढी पण चकाचक, हा? एकदम चकाचक. काय सांगता? काय हल्लीच्या मुलांच्या पालकांची म्हणजे त्यांच्या खास करून आयांची चॉईस बदलली आहे. हो. त्यांना शिक्षक एकदम हँडसम चकाचक लागतो. हम्म. म्हणलं आपण पण तसं जरा चकाचक जाऊया, नाही तर कोण दाढीवाला आला म्हणून हाकलून देतील आपल्याला. करेक्ट आहे, करेक्ट आहे. हल्लीच्या आयांचं काही खरं नाही हो. बरं. आता आमच्या शेजारच्या काकूंनी हम्म. आपल्या मुलीच्या नाकात रिंग घातली होती हम्म. आणि तिला पाठवलं शाळेमध्ये. मग शाळेतले लोक चिडले ना, इंग्लिश मिडियम वाले. ते म्हणले असेल रिंग वगैरे काय घालून यायचं नाही शाळेमध्ये, शाळेतून काढून टाकेन. ही बाई भडकली ना, गेली आणि सांगितलं शाळेतनं काढून टाकलं तरी चालेल, पण नाकातली रिंग काढायची नाही. अरे देवा. कारण माझ्या मुलीला मला सानिया मिर्झा करायचंय. आता तिला कोण सांगणार? नुसतं रिंगा घालून नाकात का होतात सानिया मिर्झा? नाही तर घराघरामध्ये टेनिस कोर्ट नसते उघडले लोक. बरोबर आहे, बरोबर आहे. पण ना हल्लीची मुलं पण फार आगाऊ झाली होतो. हा. तुम्हाला सांगतो, परवा मी एका मुलाला गिफ्ट दिलं, हो. पतंग. हा. म्हणलं संक्रांत जवळ आली आहे, पतंग घे. तर मुलगा म्हणाला रिमोट कुठे? मला कळलंच नाही. म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही मांजा गेलं कुठे. करेक्ट मंगेश देसाई. हा, नंतर माझ्या लक्षात आलं की अरे बरोबर आहे, घरातल्या प्रत्येक वस्तूंना रिमोट, हो. प्रत्येक खेळण्यांना रिमोट. हो. कदाचित या मुलांना वाटत असेल आपला जो लहान भाऊ झाला तो सुद्धा रिमोट मुळे. पण पोरं खरंच खूप हुशार झाले बरं हो. का. आता आमचे शेजारचे काका काल घरात कुणी नाही म्हणून टीव्हीवरती मर्डर पिक्चर बघत होते. मर्डर, एवढ्यात घुसलं ना पोरग. मर्डर, सॅन्टा क्लॉज ठरलाय आज. मर्डर, मर्डर. पोरग घुसलं ना घरामध्ये, हा. पप्पा टेन्शन मध्ये, पटकन चॅनल बदलला. मग पोरग म्हणलं पप्पा रिलॅक्स, टीव्हीवरच लागला ना पिक्चर, त्याच्यामध्ये ओरिजिनल सीन सगळे कापून टाकतात, काही दाखवत नाहीत, मला माहितीये.
म्हणजे तुला कसं काय कळलं? ओरिजिनल सगळे माझ्या मोबाईल मध्ये बघायचे. एवढं फॉरवर्ड पोरं. बोला आता. अरे देवा परमेश्वरा. नाही पण तुम्हाला खरं सांगू का, मुलांपासून कुठली गोष्ट लपवून नाही ठेवली पाहिजे. आता परवा एका मुलाने मला काय गिफ्ट मागितलं असेल, काय? मला म्हणाला तुम्ही सॅन्टा क्लॉज, हो मी मागेन ते गिफ्ट तुम्ही मला द्याल. हो. म्हणलं हो देईन, माग मला. तर मला म्हणाला मला आधार कार्ड द्या वडिलांसाठी. तुला आधार कार्ड वडिलांसाठी? खूप दिवसांपासून प्रयत्न करतात पण त्यांना आधार कार्डच मिळत नाही. मग मी त्याला प्रामाणिकपणे सांगितलं, बाबा मला भारत देशाने आधार दिलेला नाही, मला युरोपने आधार दिलाय. तिकडचं काही काम असेल तर मला सांग. बरोबर आहे. तुम्हाला सांगू, आमचे पंतप्रधान सुद्धा आम्हाला सॅन्टा क्लॉजच वाटतात. पंतप्रधान त्यांनी आपल्याला कधी आणि काय गिफ्ट दिलं बरं? नाही, ते फक्त आमच्याशी बोलले तरी आम्हाला गिफ्ट दिल्यासारखंच आहे. कसं आहे, त्यांना वेळ नसतोच हो. ते देशाचे पंतप्रधान आहेत. पण तुम्हाला वेळ असतो ना, तो वेळ द्या ना मुलांना तुमच्या. तुमच्या बॉस बरोबर चकाटापिटत बसलेलेच असता ना, नाही त्या गोष्टी खिदळत असता, नाही तर बायकांबरोबर चॅटिंग करत असता ना. मग घरी गेल्यानंतर मुलगा जर म्हणाला बाबा मला खेळायचंय तुमच्या बरोबर, तर लगेच तुमचं सुरू होतं दमलेल्या बाबाची कहाणी. का तुम्हाला या गाण्याचा एवढा राग काय? नाही, गाण्याचा राग नाहीये मला. गाणं मला सुद्धा आवडतं, खूप सुंदर गाणं केलेलं त्यांनी. पण मला राग आहे त्या रिकामटेकड्या बापाबद्दल, ज्याला हे ऐकायचाही अधिकार नाही आणि गुणगुणायचा सुद्धा अधिकार नाही. मी तुम्हाला सांगतो, एखाद्या बार मध्ये तुम्ही हे समजा गाणं लावलं ना, तर 2-4 बाप ढसाढस रडायला सुरुवात करतो. माझ्या मुलाची आठवण येते, हे गाणं माझ्या मुलासाठी आहे. संदीप आय लव्ह यू. अरे काय कमाल आहे. 2 पेग पिणार आणि 3 पेग रडणार. अरे हे 3 तास इथे बसून तो टाइमपास करतोय, जे पैसे वाया घालतोय, ते मुलाच्या सत्कारणी लाव ना, त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद येईल. पण नाही, दमलेल्या बाबाची कहाणी. मला वाटत होतं सॅन्टा क्लॉज फक्त शांत शांत असतात. हा आल्यापासून भडकलेलाच आहे माणूस. तुम्ही गिफ्ट वगैरे काहीतरी आणलं असेल तर द्या ना मला एखादं. मुलांना? मुलांच्या बापांना द्यायला पेन नाही माझ्याकडे. अरे आणि तुम्हाला माहितीये हल्लीची मुलं इतकी हुशार झाली आहेत. परवा एका मुलाने मला काय गिफ्ट मागितलं असेल की हे सोशल नेटवर्किंग बंद करून टाक, आई बाबा सतत त्या आमच्या नेटवर बसलेले असतात. अरे बापरे. आता काय सांगणार. नाही, नेटवरून तुम्हाला सांगतो, हल्लीचे लोक काय करतात, आई बाप आपल्या मुलांचे फोटो काढतात, नेटवरती टाकतात. हा माझा चिमण्या, हा माझा बंटी, हा माझा पप्पू. 1000 लाईक्स, 100 कमेंट, पण घरात बोलायला एक माणूस नाही त्या पोराशी. कसं चालणार सांगा? नाही खरंय, पण अभिमानाने आई वडील काय सांगतात, आमचा मुलगा कार्टून बघितल्याशिवाय जेवतच नाही. बरं अरे का तुमच्या चेहऱ्याकडे बघणार आहे? तुमच्या चेहऱ्याकडे बघून त्याला 2 घास तरी जाणार आहेत का? कारण तुम्ही आई बसलेली असते नेटवर आणि बाबा फोनवर बडबड करत बसलेला असतो. नाही, पण मोबाईलचं व्यसन लागलंय पोरांना. लागलंय नाही, आपण लावलंय. आपण जे व्यसन लावतो ना मुलांना ते लागतं. तुम्ही लावा ना त्यांना झाडांबद्दल माहिती द्या, तुम्ही त्यांना गाण्यांबद्दल माहिती द्या, तुम्ही त्यांना पक्ष्यांबद्दल माहिती द्या. पण हे काहीच नाही. त्याच्या हातात एखादी दुर्बीण द्या, त्याला दाखवा आकाश, त्याला सांगा सप्तर्षी काय आहे, त्याला सांगा शुक्रतारा काय आहे, त्याबद्दल जरा माहिती द्या. पण ती माहिती कोणीच देणार नाहीत आपण, कारण आपला वेळ जातो ना त्याच्या हातात एकदा तो गेम दिला की. तुम्हाला मी सांगतो, हल्ली मुलांना व्हिडिओ गेम मध्ये जिंकायची सवय लागली आहे, म्हणून मैदानातल्या स्पर्धेंना घाबरतायत ते, आणि फार घातक आहे. नाही ते बरोबर आहे, पण आई वडिलांना वाटतं ना आमच्या मुलांनी खेळ शिकावा म्हणून वेगवेगळे क्लासेस लावतात, कराटे वगैरेचे. नुसतं क्लासला जाऊन सचिन तेंडुलकर होणार आहे? अरे नुसत्या क्लासला जाऊन सचिन तेंडुलकर झाला असता तर गल्लोगल्ली सचिन तेंडुलकर दिसले असते. मुलाला जन्माला घालण्यासाठी फक्त डॉक्टरचा हात नसतो, आपलं पण काहीतरी कर्तृत्व असतं. हे विसरतात का पालक? शिक्षकांकडे मुलाला सोपवून दिलं म्हणजे आपलं योगदान संपलं. कमाल आहे. आई बाबांवर जाम नाराज झालाय राव तुम्ही. का? नाही, मी नाराज नाही झालोय, मला वाईट वाटतंय. मला खरंच खूप वाईट वाटतंय. बिचारी वर्षभर मुलं मी येणार म्हणून वाट बघत असतात. सांता क्लॉज येईल, आमच्या उशाशी काहीतरी गिफ्ट ठेवेल आणि आमच्या आयुष्यात नवीन काहीतरी घडेल. पण खरं सांगू, त्या मुलांना देण्यासाठी गिफ्ट असं माझ्याकडे काहीच नाहीये. ते गिफ्ट त्या मुलांच्या आई वडिलांकडे आहे. मला सांगा, तुम्ही वर्षभर त्या मुलांना एवढे छान छान महागडे गिफ्ट देत असतात, तरी सुद्धा ती मुलं माझी का वाट बघतात? कारण त्यांना एक हॅप्पी, एक आनंदी चेहरा बघायचा असतो. तुमच्याकडे चेहरा आहे पण त्यात आनंद नाहीये, हॅपीनेस नाही. आणि ही अवस्था शहरामध्ये खूप आहे, खूप वाईट अवस्था. प्रत्येक शहरामध्ये मुलं एकटी आहेत, त्यांच्याशी बोलायला दुःख कोणीच नाही. मी जाती धर्म पाळणारा नाहीये, मी भेदभाव करणारा नाहीये. मला सगळी मुलं सारखी आहेत, सगळ्या मुलांना मी गिफ्ट देत असतो. पण मी कुठल्याही मुलाला गिफ्ट द्यायला गेलो ना की त्यांची मागणी एकच असते, तू आमच्या आई वडिलांना एक सुट्टी दे गिफ्ट म्हणून. खरं तर आपल्या
आपल्याकडे सुट्टी आहे, प्रत्येक आई वडिलांकडे सुट्टी आहे, पण ती सुट्टी आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे हे ते विसरले. थोडासा वेळ, रोजच्या तासातले थोडेसे तास जर तुम्ही मुलांना दिलेत तर मी सांगतो मला यायची गरज नाही. मग तुम्ही तुमच्या मुलांना वेळ गिफ्ट देणार ना? देणार की नाही? व्हेरी गुड. तुम्हाला पुन्हा एकदा या नाताळच्या हार्दिक शुभेच्छा आणि नववर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. अप्रतिम परफॉर्मन्स, अप्रतिम कॉन्सेप्ट, अप्रतिम सादरीकरण आणि इतका सुंदर संदेश तुम्ही ऍक्ट मधून दिलात. आय एम शुअर सांता क्लॉज खरा जिथे कुठे असेल तो तुम्हाला दोघांना खूप सारे प्रेझेंट्स आणि गिफ्ट देणार आणि त्या गिफ्ट्स आणि प्रेझेंट्सचं रूप हे महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांचं प्रेम असं असणार आहे असं मी तुम्हाला दोघांना आश्वासन देतो. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. आई बाबांनी थोडासा वेळ काढावा आणि सांता क्लॉजही खुश होईल. खराच सांता असेल ज्याच्यावरती माझा विश्वास आहे तोही खुश होईल आणि त्या मोजामध्ये खरंच छान छान खेळणी, वह्या, पुस्तकं, स्टोरी बुक्स, चांदणी, स्टार अँड मून वगैरे अशा गोष्टी मिळतील. अँड विल अगेन सी सम हॅपी किड्स. थँक्यू. मंडळी, वेगवेगळे सप्ताह आपण नेहमी साजरे करत असतो. एक आगळा वेगळा सप्ताह आपण साजरा करणार आहोत, तो आहे ट्रॅफिक सप्ताह. या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा आपण साजरा करणार आहोत आणि त्याच निमित्तानं आपण चाललोय एका ट्रॅफिक सिग्नलवर जिथे उभे आहेत साऱ्या जगाचे मामा, म्हणजेच ट्रॅफिक हवालदार मामा. बघूयात मग आता त्यांना कोण टिकली टिकली एक मिनिट मी आले, जाऊ नका. ए टिकलीवाली, अगं ऐक, लवकर ये, टाइमपास करत बसू नको. आईला बायका एकदा खरेदीला गेलं की क्या रे, बाइक चला क्या हवाई जहाज? घरी चालव ना, इथं काय चालवतो रस्त्यावर? आईला फाटकी नोट ठेवतात. डिसेंबर मध्ये एप्रिल फुल करायला लागली लोक. वा वा वा. आईला काय खरं नाही. मरो, बरं झालं कोणी बघितलं नाही. अरे अरे कोण गाडी मध्ये ठेवली? गाडी चालवता येते तर कशाला चालवता? हा, सॉरी सॉरी, तुमची गाडी कुठली आहे? माझी कुठे गाडी आहे? मी तर रस्त्याने चालत होते. तो माणूस बघा बायकांची छेड काढतोय. तुमचं कर्तव्य आहे ना, बघा त्याला. थांब ना जरा, काय कॉकला थांबाला. अरे तू जायला सुटा बुटा तिथं एवढा जेंटलमन माणूस बनतो आणि रस्त्यावर पोरीनं छेडतो रे. हो इथं उभा राहून पोरीनं छेडतो. ठीक आहे, तिथं उभा राहतो. विनोद कसं करतो? अरे थांब ना बाबा. अरे थांब ना, नाहीतर काय अक्कल नाही? अक्कल नाही. अरे हे बघा, ह्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे? ड्रायव्हर काय माहिती कोण? त्याच्या आईला मध्येच रस्त्यात गाडी लावली ना, सगळं ट्रॅफिक जाम करून ठेवलं. अक्कल नाही त्यांना, नुसते शिकलेत ते. खरंय खरंय. मला असं वाटतं का जन्म घेतलाय देशात मी? दादा मला कळत नाही बाबू, बाहेरच्या देशात काय शिस्ते, खरंय. ट्रॅफिक काय मस्त चालतं. इथं बघा, खरंय वाच लावून सांगले. अरे थांब ना तुझ्या. अरे थांब ना. अरे तुझ्याच ऑक्टोपॅडला ते होत नाही का? अरे तुझ्याच कशाला काय? जरा दमदार बोलतोय ना. बोलतोय ना तो. दादा
तुम्हाला सांगतो ना, तुमच्यासारखी सगळी माणसाची शिस्तबद्ध झाली ना तर कशाला लागतं हो एवढं ट्रॅफिक बिपिक कशाला होतंय? खरे खरे. हा, चला येऊ मी. दादा या. चला, हा, बा. काळजी घ्या. अरे. येत्रा वरच्यावर चला. अरे थांब. अरे ही गाडी काढली की बाबा जाणार ना तुझ्या. इकडे ये, पुढे. काय हो? असा पुढे इकडे उभा राहा. तुझ्या आईला तुझ्या मगासपासून मी कोकलतोय. गाडी कोणाची आहे? माझी. तुझी आहे. मग रस्त्यात उभं केली मी मगासपासून कोकलताय. ड्रायव्हर कुठे आहे? ड्रायव्हर कुठे आहे? हो. का- ड्रायव्हर काय बोलताय? ओनर आहे मी. ओहो. कुणी विकली तुम्हाला ही? विकली नाही, नवीन घेतली ती हप्त्यावर. हा? येऊ मी. चला या. अरे बाबा थांब ना गाडी. ए, तुझ्या आई! इथं पुढे आहे. पुढे आहे. काय झालं? इथं रस्त्यात गाडी लावली. दंड भरा त्याला. अहो दंड काय बरं, हे काय चाललंय? रस्त्यात गाडी का लावली? ते बघा नोट पडली. नोट पडली? 5 रुपयाची नोट पडली रस्त्यावर. 5. अच्छा आहे ना. मी ऐकत होतो 1 रुपया पडला, 1 रुपया पडला, तो 5 रुपयापर्यंत आला. अहो हसताय काय? अहो 5 रुपये पडले म्हणजे तुमचा 5 रुपयांनी पगार कमी झाला. हा, नंतर आमचा हप्ता वाढला. मग हे कसं द्यायचं आपण? हा अन्याय आहे की नाही आपल्यावर? म्हणून सांगतो, रस्त्याची नोट पडली ती उचला. मी म्हणजे तुम्ही सरकारी कर्मचारी आहात ना? मग रस्त्यावर घडणाऱ्या सगळ्या गोष्टी जबाबदारी तुमची असते. आमची उचला ते रुपये. अरे सॉरी. उचला. उचल. सरकारी कर्मचारी आहेत ना तुम्ही? मी काय करू? काय करू म्हणजे उचला ते. मी काय उचलू? झाल्या टिकल्या घेऊन चला. झालं टिकल्या हो, घेऊन. हो, चला. चला चला चला. धरा, धरा, येतो हे आम्ही. चला. तुम्ही येता? हा हो का? टिकल्या घ्यायला गेली होती म्हणून अहो थांबलो. इथे स्वस्त मिळतात ना आणि छान पण मिळतात म्हणून घ्यायला गेलो होतो. हे चला, खरं चला, आहे उशीर होतोय. तुमचं. मी पण माझ्या बायकोला इथनच टिकल्या घेऊन जातो. हो. असं चांगलं. ओ तुझ्या आईला तुझ्या टिकल्या घेण्यासाठी थांबला. इथं सगळी ट्रॅफिक जाम करून ठेवली. त्याला दंड काढा. असल्या थुकरट कारणासाठी तुम्ही रस्त्यावर गाडी थांबवली रे. बाजूला. कसला दंड? माझ्या टिकलीला तुम्ही थुकरट म्हणालात. म्हणजे काय किती थुकरट करण्यावर रस्त्यात गाडी थांबलो टिकल्यासाठी? हार ते जायला. हे माझ्या टिकलीला थुकरट म्हणाले. थुकरट म्हणालो. हसताय काय? हे तुम्हाला थुकरट म्हणतायत. थुकरट बोलतो मला? हे बघा बाई, शब्द फिरू नका. मी तुम्हाला थुकरट म्हणलेलो नाही. मी त्या कारणाला थुकरट म्हणलोय. टिकली थुकरट कारण आहे. 1 मिनट. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो ट्रैफिक बाबू. हर औरत का ख्वाब होता है एक चुटकी सिंदूर. ईश्वर का आशीर्वाद होता है एक चुटकी सिंदूर. हर औरत की सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर. दादा दादा, तुझ्या या बहिणीचं उजाड कपाळ कसं दिसतं ते पाहायचंय तुला दादा. नाही ताई नाही. नाही, तुला बघावं लागेल. नाही, 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 तुला बघावं लागेल आता. आता काय रडतोस? आता काय रडतोस? काय रडतोस? नापास झाला म्हणून रडतोस? अरे अभ्यास केला असतास, इन्स्पेक्टर झाला असतास तू. हो, मी रडत नाही आहे. मग शांत आले बघा खूप रडतो आमचा धूम 3. कोण कोण? धूम 3. धूम धूम त्रिक. धूम धूम थ्री नाव आहे याचं? धूम थ्री? हा धूम थ्री का रडतो एवढा? तो शुक्रवारी पडला ना. खूप लागलं त्याला, त्यामुळे रडतोय. गप करा त्याला. कोण गप करणार? यांच्याकडे अरे मी का गप करायचं? सरकारी कर्मचारी आहेत ना. अरे मग काय झालं? रस्त्यावर घडणाऱ्या सगळ्या गोष्टी जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे. हा, मध्ये घ्या, यांच्याकडे. घ्या, घ्या, घ्या. कोण करायला? तो माणूस आहे का राक्षस आहे? अंगावर येणारं गीत गाऊ नको. अंगाई गा. लिंबोणीच्या झाडामागे चालेल. हा चालेल चालेल. हा गा. लिंबोणीच्या झाडामागे चल. नाही, नाही. लिंबोणीच्या झाडामागे तुम झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडामागे हा उडू उडू. धूम चाले धूम चाले. काय लिंबोणीच्या झाडामागे अरे पाणी धूम चाले धूम चाले. छान आहे, गोड अगदी.
अरे पोरं सांभाळता येत नाही तर काढता कशाला रे तुझ्या आईला. आपला इथे अरे आमचा तू त्या इकडे शांत राहायला झालं का शांत? वा रे वा वा वा. त्याला व्यवस्थित वा वा वा. चला येऊ आम्ही. या दादा वरचीवर येत राहा. येतो, हा. काळजी घ्या. चला, चला. चला. अच्छा, येते हा दादा. हा, या पिशव्या घ्या पिशव्या घ्या. पिशव्या राहिल्या नाही का? लावायचं एक काम मी बसतो. दादा लावतो लाव. सांभाळून हा. ताई काळजी घ्या. हो. हा, वरच्या वर येत राहा इथं. हो, हो, हो. हे, काढतात थांब ना बाबा जरा हळू. आणि हे बघा साहेब काय खड्डे किती पडलेत रस्त्यात. साहेब आम्ही रात्रभर जागून खड्डे सगळे बुजवले होते. पण आता परत पडलेत. सॉरी साहेब बुजवा ते. बुजवतो. हे बघा साहेब हे बुजवा बघा. सगळे ते बघा त्या पुढचा बुजवा पुढचं त्याच्या पुढचा बुजवा हा बघा साहेब हा तो उजवा हा बुजवा ना हा, हा? बुजवला साहेब. मस्त, हा, हा. हा. चला साहेब यात्रा अच्छा, वरच्यावर दादा. बाय बाय ताई. आणि आता ट्रॅफिक सप्ताह चालू आहे की नाही तुमचा हो, हो. हा काही आमची सर्वसामान्य माणसाची मदत लागली तर सांगा बरं का. साहेब तुम्ही मदत करणार आम्हाला हा, म्हणजे काय खरंच करणार साहेब हो, हो. साहेब काय झालंय ना अहो रस्त्यावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आमची आहे असं सरकारला बी वाटतंय आणि नागरिकाला बी वाटतंय. त्यामुळे काय झालंय साहेब आमच्या कुटुंबाची एक छोटीशी जबाबदारी आमच्यावर आहे ती आपली पार पाडायची राहून जाते आमची. अच्छा साहेब मला थोडीशी मदत करा. ते पुढच्या चौकातलं माझं घर आहे साहेब. ते पोलीस सप्ताह लागला 2 दिवस घरी नाही गेलो. आज माझ्या बाळाचा वाढदिवस आहे साहेब. त्या आठवण्याचं चॉकलेट तेवढं त्याला जाता द्या ना. त्याला सांगा आणि आज ड्युटी संपणार. आज ड्युटी संपली की पप्पा येणार केक कापायला. एवढाच फक्त निरोप द्या साहेब प्लीज. अरे तुझ्या पोलीस सप्ताह चालू आहे दादा माग घ्या की गाडी. तुमचा ऍक्ट फार इंटरेस्टिंग झाला पण त्यापेक्षा जास्त मला आवडलं की तुम्ही जो मेसेज ह्याच्यातनं देण्याचा प्रयत्न केलात. खरंच आपण सगळ्यांनी त्यांना सलाम करायला पाहिजे. त्यांच्या कामाला त्यांच्या कार्याला सलाम करायला पाहिजे. आणि या ऍक्टला मी त्याचे गुण कॉमेडीच्या हिशोबाने देईनच पण एकदा या सगळ्या ट्रॅफिक पोलीस मामांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण यंत्रणेसाठी लेट्स हॅव अ ब्लास्ट. खूप छान. मला खूप कॉन्सेप्ट आवडला आणि मला ओव्हरऑल जे तुम्ही त्याच्यामध्ये वीव केलं होतं जे विणलं होतं तेही मला खूप आवडलं. मला मजा आली. खूप सुंदर ऍक्ट सुपर्ब एनर्जी अँड थँक्यू सो मच. 9 गुण अश्विनी मॅम 9.5. यो आता बघूयात की कोण आहे आजच्या या एपिसोडची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. दोन्ही परीक्षकांना मी यो मंचावरती आमंत्रित करतो. परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे अश्विनी काळसेकर आणि भाऊ कदम. डिसेंबर या वर्षाचा शेवटचा दिवस तो साजरा करूयात हसून. तेव्हा बघायला विसरू नका सेंटर फूड फूबायबू टोल फ्री कॉमेडी पॉवर बाय फेम टर्मरिक हर्बल ब्लीच.